भादोन पिळकोस तळ्यापांदे रस्त्याचं काम प्रशासनाने लवकरात लवकर पूर्ण करावं। गेल्या 8 महिन्यापासून हे काम बंद आहे। तर ठेकेदार 8 महिन्यानंतर आज येऊन त्याचं काय मटेरियल असेल ते घेऊन देण्याचा प्रयत्न करतोय। प्रशासनाने कुठल्याही प्रकारे गेल्या 8 महिन्यात इकडे कोणताही अधिकारी अथवा कोणी आलेलं नाही। आमदार साहेबांकडे आणि विविध लोकांकडे बऱ्याच वेळा तक्रार करून सुद्धा या 2 गावांना जोडणारा रस्ता जर होत नसेल प्रशासनाकडून, माझं तहसीलदार असतील, प्रांतसाहेब असतील, सगळ्यांना माझं विनंती वजा आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आमच्या भादोन पिळकोस हा तळेपांदी जोड रस्ता आहे 2 गावांना, तर हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून द्यावा। गेल्या 8 महिन्यापासून या मोरीचं पाणी सुद्धा त्यांनी खाली काढलेलं नव्हतं। तर आमच्या या 2 गावांना जोडणारा रस्ता जर लवकरात लवकर पूर्ण नाही केला तर आम्ही संबंधित सगळे शेतकरी इथं प्रशासनाच्या तिथं ठिया मांडून अथवा आमरण उपोषण म्हणा किंवा कुठेतरी धरणे आंदोलन लवकरात लवकर होईल। आपण ह्या तात्काळ ठेकेदारावर कारवाई करून आमचा 2 गावांना जोडणारा जो प्रशासनाने 2 गावांना जोडणारा रस्त्याचं जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यावर आपण लवकरात लवकर कारवाई करावी आणि हा आमचा रस्ता लवकरात लवकर चालू करावा। वगैरे असेल ते न्या, नाहीतर रीतसर कारवाई ही अशा ठेकेदारावर करावी। कारण 2 गावांना जोडणारा रस्ता जर या ठेकेदाराने करता येत नसेल, आपल्याकडे जर परिस्थिती नसेल, भांडवल नसेल, तर असे रस्ते त्यांनी घेऊ नये आणि शेतकऱ्यांना बिनकामाचे वेठीस धरू नये। पिळकोस भादोन तळेपांदे रस्त्याचं काम गेल्या 8 महिन्यापासून रस्ता बंद करून अशा परिस्थितीत ठेकेदार पंकज पाचपिंडे आणि अमृतकर यांनी हे काम केलेले आहे। तर आज गेल्या 8 महिन्यानंतर हा रस्ता आणि पाणी सुद्धा त्यांनी काढलेलं नाही आणि आज येऊन हा रस्ता चालू असताना त्यांनी मटेरियल उचलून नेण्याचा प्रयत्न करत आहे। ठेकेदाराला माझं सांगणे, आधी हा रस्ता चालू करा आणि मग काय तुमचं मटेरियल वगैरे असेल ते न्या, नाहीतर रीतसर कारवाई ही अशा ठेकेदारावर करावी। कारण 2 गावांना जोडणारा रस्ता जर या ठेकेदाराने करता येत नसेल, आपल्याकडे जर परिस्थिती नसेल, भांडवल नसेल, तर असे रस्ते त्यांनी घेऊ नये आणि शेतकऱ्यांना बिनकामाचे वेठीस धरू नये।